महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश। महाराष्ट्रात तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिसाचे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील 3 मावस भावांचा आणि पनवेलमधील एकाचा दुर्दैवी अंत, तर पुण्यातील दोघांचा मृत्यू। पहलगाम मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। पोलीस मुख्यालयात जाऊन अमित शहा यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ला अतिशय निंदनीय। पंतप्रधान मोदी हल्ल्याचा मास्टरमाइंडला सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू। पर्यटकांसाठी विशेष विमानाची सोय करणार, त्याची सर्व जबाबदारी मंत्र्यांकडे। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यातील पर्यटकांच्या समन्वयासाठी गिरीश महाजन श्रीनगरला रवाना। मुंबई विमानतळावर मंत्री शेलार लोढा समन्वयासाठी उपस्थित असणार। पुणे विमानतळावरील समन्वयाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना जम्मू काश्मीर सरकारकडून मदत जाहीर। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर गंभीर जखमींना 2 लाखांची मदत। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल। मोदींच्या उपस्थितीत आज उच्चस्तरीय बैठक। तर भारतात दाखल होताच मोदींनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांकडून हल्ल्याचा आढावा घेतला। केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता। विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती देण्यासाठी बैठक बोलावण्याची शक्यता। अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर बैठक होणार असल्याची माहिती। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाहीये, पाकिस्तानचा दावा। तर दहशतवादी कारवाईचे आरोप फेटाळतो हल्ल्याचा निषेध। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती। एक महत्त्वाची बातमी। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्याकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। 02222027990 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा हा क्रमांक सांगतो, 02222027990 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं आहे। तर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्याकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। अनेक पर्यटक जे आहेत ते सध्या काश्मीरमध्ये अडकलेले आहेत, पहलगाममध्ये देखील अडकलेले आहेत, श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत आणि या सर्व पर्यटकांसाठी आता राज्याकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। हा क्रमांक जारी करण्यात आलेला आहे, हेल्पलाईन नंबर आहे। जे पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेले आहेत। बेसर खोऱ्यात भेट देत शहांकडून हल्ल्याचा आढावा घेतला गेलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जखमी पर्यटकांच्या भेटीला। शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस तर त्यांच्या नातेवाईकांशीही संवाद साधला। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर। 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर आल्यामुळे तपासात आता मोठी मदत होणार आहे। पहलगाम हल्ल्यातील 2 स्थानिक अतिरेक्यांची ओळख पटली। हल्लेखोरांपैकी एक आदिल गुरी, दुसरा आसिफ शेख असल्याची माहिती। गुरी आणि शेख सोबत आणखी 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला। पंतप्रधान मोदींचा उद्याचा कानपूर दौरा रद्द। पहलगाम हल्ल्यानंतर उद्याचा कानपूर दौरा रद्द। महाराष्ट्रातील 400हून अधिक पर्यटक श्रीनगरच्या विविध भागात अडकले, तर जळगावातील 5 ते 6 जण पहलगाममध्ये अडकल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटली। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधील दाल लेक परिसराकडे पर्यटकांची पाठ। श्रीनगरहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाचं भाडेवाढ करू नका, डीजीसीएचे विमान कंपन्यांना महत्त्वाचे आदेश।
पहलगामला फिरायला जाणारे पर्यटक दिल्लीला परतले. हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीर सोडून घरी. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये महत्वाची बैठक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एनएसए, अजित डोवाल, सीडीएस, अनिल चौहान आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या बैठकीला हजेरी. संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग. तिन्ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्य दलांना आदेश. एनआयची टीम पहलगाममध्ये दाखल. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी एनआयकडून पाहणी. एनआय फॉरेन्सिक टीमकडून पुरावे एकत्र करण्यास सुरुवात. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू. लष्कर, स्थानिक पोलीस आणि एनआयकडून सर्च ऑपरेशन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आयपीएलमध्ये निषेध नोंदवला जाणार. दोन्ही संघाचे खेळाडू काळी फीत बांधून सामना खेळणार. सामन्यावेळी कोणतेही फटाके वाजवले जाणार नाही, तर चीअर गर्लही नसणार. जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न. लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा. बुलढाणा जिल्ह्यातील 5 जण पहलगाममध्ये अडकले. 3 पुरुष आणि 2 महिला अडकल्याची माहिती. जैन परिवार हॉटेलमध्येच 5 जण थांबल्याची माहिती. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमध्ये निदर्शनं. रस्त्यावर उतरत नागरिकांकडून रोष व्यक्त. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रत्नागिरीत मनसे आक्रमक. मनसेकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. पाकिस्तानचा झेंडाही जाळला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या कांदिवलीत भाजपचं आंदोलन. दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत मनसेचं आंदोलन. डोंबिवलीतील 3घांचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू. मनसेनं श्रद्धांजली वाहून आणि काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध केला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात ठाकरे गटाचं आंदोलन. पाकिस्तानच्या झेंड्याला चपलांचा हार दाखवत निदर्शनं. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपचं आंदोलन. भाजप आमदार विजयकुमार देशमुख आंदोलनात सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपूरच्या गांधी चौकात शिवसेनेचं आंदोलन. पहलगाममधील हल्ल्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा मनसेकडून निषेध. हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेकडून जोरदार घोषणाबाजी. मुंबईत वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरासमोर मनसेची बॅनरबाजी. राजसाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना नवनिर्माण सेना भीक घालत नाही. नाव न घेता मनसेची बॅनरमधून घणाघाती टीका. फरार भारतीय उद्योगपती मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये मोठा धक्का. 13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक कर्ज फसवणूक प्रकरणी भारतानं मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण मागितलं. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आरोपींविरोधात अधिक तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष मोक्का न्यायालयात अर्ज. आरोपींचं म्हणणं मागवून 29 एप्रिलला पुढील सुनावणी होईल. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड. 3 समित्यांचा अहवालानुसार कारवाई. चंद्रपूर जिल्ह्यातील 237 ग्रामपंचायतींसाठी आज आरक्षण सोडत. तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत होणार. तहसीलदार संदीप पाणमन यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत निघणार.